सेलू के पास स्थित हिंगनी गांव की इफ्को कंपनी एक बार फिर विवादों में है। कामगार नेता भास्कर मुड़े ने आरोप लगाया है कि कंपनी के एमडी विनायक फडणवीस और ठेकेदार पिछले 4 वर्षों से मजदूरों के साथ आर्थिक धोखाधड़ी कर रहे हैं। इन मांगों को लेकर भास्कर मुड़े पिछले 8 दिनों से क्रमिक अनशन पर बैठे हैं। उनका कहना है कि ठेका कर्मचारियों का वेतन सीधे उनके बैंक खातों में जमा किया जाए और स्थानीय भूमिपुत्रों को कंपनी के पेरोल पर रोजगार दिया जाए। वहीं हिंगनी के किसानों ने मांग की है कि कंपनी में स्थानीय युवाओं को प्राथमिकता का आधार पर नौकरी दी जाए। फिलहाल मजदूरों का आंदोलन जारी है। अब देखना होगा कि कंपनी प्रबंधन और प्रशासन इस मामले में क्या कदम उठाते हैं। ब्यूरो रिपोर्ट साहसिक न्यूज 24। 2 ऑक्टोबर 2024च्या मागण्यासंदर्भात माननीय तहसीलदार साहेब सेलू यांनी उपोषण मंडपात येऊन माननीय तहसीलदार साहेबांच्या सभेला उपस्थिती दर्शवण्याच्या सोबतच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे इराणी साहेब तहसीलदार सेलू यांनी मीटिंग लावली। मीटिंग लावल्याच्या नंतर 2-3 मीटिंग झाल्या। त्या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं का आम्ही काम देऊ पण तुम्हाला लेखी पत्र देणार नाही। लेखी पत्र देणार नाही म्हटलं आमची शेती तुम्ही घेतली, आमच्या शेतीवर बिहार, यूपी, बंगाल, आसाम, गोवा इथून तुम्ही लोक आणत आहात। आमच्या गावचे प्रकल्पग्रस्त शेतकरी त्या शेतीवर काम करणारे शेतमजूर यांना उपाशी देऊन तुम्ही बाहेरच्या लोकांना जगवतात। बाहेरचे लोक आणू नका असं आमचं म्हणणं नाही। एसपी साहेब आले होते ग्रामपंचायत मध्ये, त्यांनी सूचना केली का आपलेच लोक आहेत, आपल्या देशाचे लोक आहेत। पण साहेब म्हणलं आपल्या देशाचे जरी लोक असतील, जैन साहेब आले होते एसपी वर्धा, त्यांनी या संदर्भात 2 मिनिटात बोला म्हणून सांगितलं। 2 मिनिटात त्यांनी सूचना केल्या का आमचे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि त्या शेतीवर काम करणारे शेतमजूर यांचे सुशिक्षित बेरोजगार युवक यांना प्रथम प्राधान्याने आमच्या लोकांना कामे मिळायला पाहिजे। ते कामे देण्यास कंपनी मॅनेजमेंट तयार नाही। या कंपनी चालू करण्यासाठी आम्ही 10/8/2015 ला 7 दिवस आमरण उपोषण केलं। त्या आमरण उपोषणाप्रित्यर्थ सर कवाडे यांनी पंतप्रधानांशी बोललो, मुख्यमंत्र्यांशी बोललो। त्यानंतर काय बोलणी झाली ते नाही सांगितलं, पण कंपनीची मॅनेजमेंट, कोठारीची जी मॅनेजमेंट होती ती मॅनेजमेंट रद्द होऊन त्यांनी मनोज सैगलनं आम्हाला आश्वासन दिलं होतं का तुमच्याकडे जर कोणी व्यापारी असेल, कंपनी विकत घेणारा असेल तर तुम्ही ती कंपनी त्यांना विकत देऊ, आपण त्यांच्या 4 जणांना देऊ। त्यानुसार त्यांच्या काय आतल्या घडामोडी घडल्या ते आमच्यापर्यंत नाही पोहोचल्या। माननीय सोनाई साहेब तहसीलदार सेलू यांनी प्रशासक मनोज सैगल यांना सूचना केल्या, लेखी पत्र देऊ का 7 दिवसाच्या आत यांना अहवाल सादर करा। त्या अहवालानुसार आजपर्यंत कुठलाही अहवाल प्राप्त झाला नाही। 3/6/2025 ला परत तहसीलदार साहेब यांनी अहवाल सादर करण्याच्या भास्करराव मुळे उपोषणकर्ते यांना सूचना करण्यात आल्या, पण अजूनपर्यंत अहवाल प्राप्त झाला नाही। माननीय खासदार साहेबांच्या 2-3 वेळेस भेटी झाल्या। त्या भेटी अंती त्यांनी भास्करराव तुम्ही पोलीस स्टेशनला या, कंपनीचे मॅनेजर जो आहे फडणवीस साहेब ते पेंडालमध्ये येण्यास इच्छुक नाही। मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवतो। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलावल्या, फडणवीस साहेब बी आले। ते म्हणे मी तुमच्या लोकांना काम देईल पण तुम्हाला लेखी पत्र देणार नाही, ठेकेदाराकडे काम करा। ठेकेदाराकडे जर काम केलं, उद्या ऍक्सिडेंट झाला, जीवितहानी झाली, त्याला जबाबदार कोण? फॅक्टरी ऍक्ट प्रमाणे म्हणलं आम्हाला काम पाहिजे। त्याच्यानंतर खासदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन मी तयार झालो। ज्या 13 लोकांची यादी तहसीलदार साहेबांना जेव्हा दिली होती त्या यादीप्रमाणे आम्ही म्हणे पडताळणी करून 2 दिवसात तुम्हाला माहिती देतो। कुठलीही माहिती पोहोचलेली नाही। त्यानंतर आज परत 2 दिवसानंतर आम्ही निर्णय घेतला का आम्ही 3 दिवसाच्या आत जर कंपनी मॅनेजमेंटने या लोकांचे प्रश्न जर सोडवले नाही तर कंपनीच्या गेट समोर जाऊन आमरण उपोषण करण्याची ही तहसीलदाराकडून आम्ही परवानगी मागून आलो। आत्ताच आलो, जस्ट तुमच्या समोर। तहसीलदार मॅडमनं सांगितलं तुम्ही बसा, भेटा। म्हणलं मॅडम डॉक्टरचा फोन आला, समोर बसून आहेत तिथे तपासणीसाठी। आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, किरसान साहेबाला सांगितलं मॅडमशी तुम्ही काय बोलायचं ते बोलून घ्या। आमचे जे सहकारी होते मनोहररावजी पोकळे यांच्याकडे 13वीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे टीका लावण्यात त्यांची हे असल्यामुळे आम्हाला निघू द्या।
काय बोलायचं असेल ते तुम्ही बोलवा आणि आम्हाला कळवा. ही झाली कंपनीची. किती आहे सर ठेकेदाराला विद्यार्थ्यांना किती पैसे द्यायचे हा रोज? नाही, त्यांनी रोज त्याच्यामध्ये आपण त्यांना 600 रुपये 685 रुपये कंपनी ठेकेदारांना देते. ठेकेदार 350-250 रुपये त्या मजुरांना देत आहेत. याच्याबाबत आपण याच्या अगोदरही व्हिडिओ हे झाला होता, प्रसारित झाला होता. यांना प्रेसमध्ये माहिती पण दिली, बातम्या पण प्रसारित झाल्या, पण मॅनेजमेंटनं अजून आपल्याकडे कुठलंही लक्ष पुरवलेलं नाही आहे. त्या संदर्भात आज आपण उपोषणाचा निर्णय घेतला. तहसीलदार साहेबांना किती लोकांना काम दिलं? हिंगणीच्या लोकांना किती लोकांना काम दिलं? हिंगणी आजूबाजूच्या लोकांना जवळपास जमिनी हा, गेल्या ते त्या किती लोकांना काम दिलं शेतकऱ्यांच्या मुलांना? शेतकऱ्यांच्या पोरांना कुठेही काम दिलेलं नाही. दिलं असं अपवादात्मक 1-2 मुलं असतील. पण महत्वाचा जो मुद्दा जो आहे, तर जे प्रकल्पग्रस्त शेतकरी जे आहेत, ठेकेदार कोण आहे? ठेकेदार एक जतीन रणनवरे आहे. तुमचे बच्चा सांगितले 7 ठेकेदार आहे म्हणून. काल त्यांनी भेट दिली पेंडालला. भास्कर भाऊ म्हणे जतीन रणनवरे तुम्ही आमच्या पोटावर का मारता? म्हणलं तुम्ही नोकरी करता, मग तुम्हाला लोक कशाला पाहिजे? नोकरी करा, नाही तर मग ठेकेदारी करा. त्याच्यासोबत म्हणे 7 ठेकेदार आहेत. 7 ठेकेदाराला तुम्ही बोलवत नाही म्हणे. मी म्हणलं आता किती लोक काम करतात कंपनीत जवळपास बरेचसे लोक आहेत, जवळपास 700-800 लोक असतील काम करणारे. ठेकेदाराकडे सगळे लोक आहेत. त्यांनी माहिती जी दिली, 81 लोकांची माहिती दिली. इफ्काच्या लेटर पॅडवर 81 लोक काम करतायत, बाकीचे सर्व लोक ठेकेदारीत करतायत. त्यानुसार आम्ही त्यांना खासदार साहेबाच्या मीटिंगमध्ये त्यांनी सूचना केल्या का ह्या खोट्या न्यूज छापू नका. मी म्हणलं खोट्या न्यूज कोणी छापल्या? तर म्हणे पत्रकारांनी. म्हणलं तुम्ही आम्हाला पत्रकार मीटिंगमध्ये आहेत का? पत्रकार जर मीटिंगमध्ये नाही आहे तर तो आम्हाला उद्देशून कसे काय बोलता? तर म्हणलं पत्रकारांनी बी ज्या न्यूज छापल्या त्या खोट्या आहेत का? तुमच्या कंपनीत ब्लास्ट झाला की नाही झाला? 2 पैकी 1 बोला म्हणलं. नाही, छोटासा वायर पाईप फाटला म्हणे. म्हणलं छोट्याशा पाईपनं हिंगणीतल्या बिल्डिंगा हादरत नाही. सर्व लोकांनी उपोषण मंडपात येऊन बिल्डिंगा हादरल्या, भाऊ तुम्ही काहीतरी उपाययोजना करा अशा सूचना केल्या. मी त्या सूचना अधिकाऱ्यांना सांगितल्या, पण मॅनेजमेंटला अजून कुठेही जाग आलेला नाही. म्हणून नाही जात असतो आम्हाला आज. मालक कोण आहे? कंपनीचा मालक कोण आहे? मालक आम्हाला त्यांनी नाही सांगितलं, पण फडणीस जे आहे, फडणीसच्या नावाचं पत्र आहे परमिशनसाठी हिंगणी ग्रामपंचायतला. हिंगणी ग्रामपंचायतनं त्यांना NOC दिली. त्या NOC मध्ये त्यांना मी माहिती मागितली का ती माहितीची प्रत माहिती अधिकाराखाली मला द्या. पण भोगे साहेबांनी अजूनपर्यंत ती प्रत आम्हाला दिलेली नाही. फक्त त्यांनी इफ्काचा जो बायोडाटा जो आहे तो दिला. बायोडाटा का दिलं? त्यांनी असं विनंती अर्ज परवानगीसाठी सचिव ग्रामपंचायत, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब. किती एकर जमीन आहे? आपल्या इथली जमीन आहे 1100 एकर टोटल, नानबर्डी वगैरे पकडून. 1100 एकर. 1100-1200 एकर ठीक आहे. दादाच्या कंपनीचे 1200 एकर ताब्यात आहे, ताब्यात. प्लस म्हणजे म्हणजे अशी एकूण 1100 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीवर त्यांचा आज कब्जा आहे. ते कोणालाही कुठेही बाहेर ब्लास्ट झाला त्या दिवशी तुमचे प्रशासक उपसरपंच स्वप्नील मुडे, तुमच्या पोलीस पाटील हिंगणी, पत्रकार लोक होते, गेटवर गेले. गेटवर गेल्याच्या नंतर त्यांना आतमध्ये जाऊ नाही दिलं. 2 घंट्यानंतर त्यांच्या हिंगणीतल्या मुलांचे 25-30 जे मुलं होते त्या मुलांना आणून गेटवर दाखवलं. हेच म्हणे तुमच्या 30 मुलापैकी कोणी त्यामध्ये जखमी नाही किंवा त्यांची जीवितहानी झाली नाही. त्याच्यानंतर ते परत आले. प्रश्न हा आहे तर ती कंपनी जर कंपनीवाल्यांना सुरक्षितपणे चालवता येत नसेल तर त्यांची परवानगी रद्द करण्यात यावी. जोपर्यंत निष्पक्षपणे त्या कंपनीची ब्लास्टची चौकशी होत नाही तोपर्यंत तहसीलदार मॅडम शेलू यांनी ती कंपनी सील करावी आणि निष्पक्षपणे 3 दिवसाच्या आत चौकशी करण्यात येऊ. चौकशी न झाल्यास 3 दिवसानंतर आम्ही कंपनीच्या गेटवर आमरण उपोषणाला उपोषणकर्ते सुरुवात करतील असं आम्ही त्यांना निवेदन देऊन आलो. आणि त्यानंतर कंपनी याच्यानंतर काय निर्णय घेतात त्या संदर्भात पुढील कार्यवाही जी आहे आम्ही तुमच्या
लोकांना सूचना करून सांगू. त्याच्यानंतर PHC बाबत जो आहे